नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त रव्याचा परफेक्ट प्रमाणात जाळीदार ढोकळा कसा करायचा ते बघणार आहे। अजिबात चुकत नाही किंवा कुठेच हा ढोकळा असा फसत नाही, मऊ लुसलुशीत आणि एकदम असा जाळीदार स्पॉन्जी तयार होतो। तुम्ही बघू शकता मस्त याला छान प्रकारे अशी जाळी आली आहे आणि खाण्यासाठीही परफेक्ट आहे। तुमचा सुद्धा ढोकळा अशाच प्रमाणे यावा त्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या अशा टिप्स आहे। बॅटर कसं बनवायचं, ढोकळा कसा वाफवायचा, सगळं काही डिटेल्स दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। तरच हा रव्याचा ढोकळा मस्त असा परफेक्ट आणि खाण्यासाठी उत्तम चवीचा लागेल। रेसिपीला पटकन सुरुवात करूया। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हा ढोकळा करायला शिकसाल। तर हा ढोकळा तुम्हाला जर आवडत असेल तर दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, नाहीतर एखादी हिरवी चटणी सोबत खाल्ला तरी चालेल। तर मस्त स्पॉन्जी आणि मऊ मऊ ढोकळा तयार होतो। तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पण तुम्ही जर काही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण तोंडात टाकताच क्षणी विरघळणारा मऊ लुसलुशीत रव्याचा ढोकळा बनवायला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। तर इथं एक वाटी बारीक रवा घेतला आहे मी। तुमच्याकडे जाड रवा असेल तो सुद्धा घेतला तरी चालेल। 5-6 चमचे इतकं घरीच बनवलेलं दही आहे। त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आहे। 3-4 हिरव्या मिरच्या त्या अशा मी बारीक कट करून घेतल्या। हे आपल्याला तडका करण्यासाठी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मोहरी लागेल। तर इथं 1 चमचा मोहरी घेतली, 2 चमचे पिठी साखर आहे। त्याचबरोबर आपल्याला इनोचं असं 1 पाकिट घ्यायचं। पातेल्यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि त्यासोबतच दही बघा, मस्त हे मलाईदार आणि घट्ट दही आहे। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये 1 लिंबू पिळून घातलं तरी चालेल। रवा दह्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। बघा, दह्यामध्ये रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। तर याचा आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। आणखी मी यामध्ये थोडं पाणी टाकते। बघा, इथं अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलं मी। आता हे छान व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। बघा, इथं हे बॅटर मी व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे। आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता। बघा, याप्रमाणे अशी झाली पाहिजे। जास्त हे मिश्रण पातळ करायचं नाही, हलकंसं याला घट्ट ठेवायचं, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं हे बॅटर आपल्याला। तर यामध्ये मी आता 2 चमचे पिठी साखर घालून घेते। आवडत असेल तर घालायची, पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। आणखी याला मिसळून घ्यायचं। आता हे बॅटर मुरवण्यासाठी आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवून देऊया। बघा, आता इथे मी हे बॅटर 10 मिनिटं व्यवस्थित असं मुरून घेतलं आहे। व्यवस्थित तो मस्त असा फुलतो। आता यामध्ये आपल्याला 1 इनोचं पाकिट घालायचं आहे। बघा, इनोचं पाकिट घातलं की लगेच हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मस्त हे रव्याचं बॅटर मस्त असं फसफसलं आहे। छान हे असं फेटून घ्यायचं। रव्याचा ढोकळा परफेक्ट यावा व्हिडिओत जसं दाखवल्याप्रमाणे तसंच तुम्हाला स्टेप बाय स्टेप कृती करायची आहे। तर बघा, जास्त असं फेटून नाही घ्यायचं, इथं मी हलकंसंच फेटलं आहे। आता ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे। तर बघा, इथं मी एक अशी प्लेट घेतली आहे आणि याला तेल लावून घेतलं। तुमच्याकडे अशी प्लेट नसेल तर एखाद्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बॅटर सेट करण्यासाठी ठेवून देऊ शकता। आता हे बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। या बॅटरची कन्सिस्टन्सी याप्रमाणे आली पाहिजे, तुम्ही बघू शकता। तुमचंसुद्धा बॅटर असंच झालं पाहिजे हे, तरच ढोकळा मस्तपैकी असा होतो। संपूर्ण बॅटर घालून घ्यायचं। तर बऱ्याच जणांचा बेसनचा ढोकळा असतो तो असा फसतो, परंतु हा ढोकळा व्यवस्थित होतो, अजिबात कुठेच चुकत नाही। बघा, सगळं बॅटर प्लेटमध्ये टाकलं आहे। आता ही प्लेट आपल्याला हलकीशी टॅप करून घ्यायची, जेणेकरून ढोकळा हा एकसारखा वाफवला जाईल। बघा, अशी टॅप करायची हलकीशी। आता लगेच आपल्याला ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। बघा, इथं ढोकळा वाफवण्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून घेतलं होतं आणि पाणी छान असं गरम करायला ठेवलं। यामध्ये एक जाळी अशी ठेवून घेतली। तर पाण्याला दणकून उकळी आणून घेऊया। बघा, मस्त अशी उकळी आली
की आपल्याला यावर ढोकळ्याचं बॅटर वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गॅस आपण मध्यम आचेवर करून घेऊया. आणि यामध्ये हे ढोकळ्याचं बॅटर आहे, ही जी प्लेट आहे ही अलगद यामध्ये ठेवून द्यायची. यावर झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला कमीत कमी 20 मिनटं तरी वाफवून घ्यायचा आहे. गॅस फुलपेक्षा कमी आणि मध्यम आचेपेक्षा जास्त अशी गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला हा ढोकळा 20 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे. आता इथे 20 मिनटं झाले आहे. झाकण उघडून बघूया. आणि तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त असा फुलला आहे बघा. आता आपण चेक करून बघूया. तर इथं मी एक अशी सुरी घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला टोचून बघायचं. जर सुरी क्लीन निघली तर ढोकळा चांगला वाफवला गेला आहे. तर बघा मस्त अशी सुरी क्लीन निघत आहे. बघा मस्त हा ढोकळा वाफवला गेला आहे. बघा इथं हात लावून सुद्धा बघायचं, असं बोटाला चिटकतो का? बोटाला सुद्धा चिटकत नाही, व्यवस्थित वाफवला गेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता इथं हे बॅटर बाहेर काढायचं आणि हा ढोकळा पूर्णपणे गार करायचा आहे. बघा इथे ढोकळा मी संपूर्णपणे असा गार करून घेतला आहे. आता आपल्याला याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहे. तर बघा इथे मी अशी सुरी घेतली. या सुरीने आपल्याला याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहे. अशा या प्रकारे हे बघा अशी ही प्लेट अशी फिरवून घ्यायची आणि सहज हे कडा याच्या लूज होतात. आता ढोकळा काढण्यासाठी इथे मी एक अशी प्लेट घेतली आहे. यामध्ये आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा. असा हाताने थोडंसं याला टॅप करून घ्यायचं. बघा सहज असा ढोकळा निघाला आहे आणि तुम्ही बघू शकता जाळीदार ढोकळा झाला आहे. आता आपण याचे पीसेस कट करून घेऊया. या पद्धतीने कट करून घ्यायचा. मस्त परफेक्ट झाला ढोकळा आपला, अजिबात कुठेच चुकला नाही. बघा उभे कट लावून घेतले. आता आडवे कट लावून घेऊया. बघा याचे उभे आडवे कट लावून झाले. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. तर मी 1 चमचा तेल गरम करून घेते. बघा इथे तडका करण्यासाठी मी 1 चमचा तेल कडकडीत असं धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं आहे. सगळ्यात आधी मोहरी घालायची. मोहरी छान अशी फुलली आहे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे. बघा मस्त असा तडका बसला आहे. बघा आता हा तडका आपल्याला यावरती असा घालून घ्यायचा आहे. मस्त खमंग असा तडका बसला आहे आणि ढोकळाही सुद्धा व्यवस्थित झाला. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप कृती तुम्ही जर केली, ढोकळा हा मस्त असा स्पॉन्जी होतो. तर बघा मस्त इथं तडका ढोकळ्यावर टाकून घेतला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे इतकं थोडंसं पाणी घालून घेऊया. याने आपला ढोकळा असा व्यवस्थित नरम राहतो. म्हणून थोडंसं अगदी 2 चमचे इतकंच पाणी घालून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मस्त इथं ढोकळा बनवून तयार आहे. आता आपण याचं एक पीस तुम्हाला मी काढून दाखवते. क्या बात आहे. बघा मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार झाला आहे आणि एकदम असा मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार होतो. कुठेच चुकत नाही, अजिबात फसत नाही. तर बेसनाचा ढोकळा बऱ्याच जणांचा फसतो, पण हा ढोकळा फसत नाही. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप कृती फॉलो केली तर तुमचाही ढोकळा परफेक्ट असा मार्केटसारखाच येईल. आणि तोही आपण रव्यापासून बनवलेला आहे. चवीला हा खूप छान लागतो. तर बघा इथं मस्त स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार आहे. तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल. तर तुम्हीसुद्धा हा ढोकळा एकदा करून बघा. रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.